सुरगाणा शहरापासून अवघ्या 4 ते 5 किलोमीटर अंतरावरील वडी ते सुरगाणा रस्त्यावर उमरेमाळ येथील मयत नवविवाहित कावेरी योगेश जाधव वय वर्ष 20, माहेरचे नाव कावेरी लक्ष्मण भरसट, गाव बेंदीपाडा, तालुका कळवण, हिच्या घरात लगत असलेल्या शेततळ्यात मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ माजली असून माहेरचे नातेवाईकांनी घातपात झाल्याचा संशय व्यक्त केला। याबाबत पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार कावेरी हिचा विवाह योगेश बरोबर गेल्या मे महिन्यात 20 तारखेला झाला होता। योगेश हा नोकरीनिमित्त मुंबई येथे राहत होता। 25 जून रोजी सकाळी 7:15 वाजेपूर्वी गावातील इसम दिलीप देशमुख यांना एका महिलेचे शव मृतदेह गावाच्या उत्तरेस लगतच्या शेततळ्यात तरंगत असल्याचं दिसून आल्याने त्यांनी तात्काळ हट्टी येथील पोलीस पाटील मधुकर चौधरी यांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले असता पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात खबर दिली। पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता शेततळ्याच्या 25 ते 30 मीटर अंतरावर घर असलेली नवविवाहित कावेरी हिचा मृतदेह उलट्या उभड्या अवस्थेत पाण्यावर तरंगताना असल्याचं दिसून आलं। पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून शव शेततळ्यातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केलंय। दरम्यान पोलिसांना कावेरीच्या वहीमध्ये एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात लिहिले की कोणाच्या दबावाखाली येऊन मी किंवा त्रासामुळे नाही तर मी स्वतः माझे आयुष्य संपवते। माझ्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, माझ्या मृत्यूला स्वतः जबाबदार आहे अशा मजकूर चिठ्ठीत असून पोलिसांनी चिठ्ठी हस्तगत केली आहे। कावेरी हिचे शिक्षण D.Ed पूर्ण झाले असून नुकत्याच शिक्षक पात्रता टेट परीक्षा तिने दिली होती। चिठ्ठीतील तिचे हस्ताक्षर व सहीची खातरजमा पोलीस करीत आहे। चिठ्ठीतील हस्ताक्षर तसेच सही तिची नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। पती योगेश जाधव यास मुंबई येथून येण्यास उशीर झाल्याने 5:30 वाजेच्या दरम्यान शवविच्छेदन करण्यात आले। बेंदीपाडा येथील नातेवाईकांनी पती योगेशला शव ताब्यात घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्याशिवाय मृतदेह ताब्यात देऊ देणार नाही अशी मागणी केली आहे। त्यामुळे उशिरापर्यंत ग्रामीण रुग्णालयात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कावेरीचा मृत्यू नेमका कसा झाला, चिठ्ठीतील हस्ताक्षर तिचेच आहे का, शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच सत्य समोर येईल। उमरेमाळ गावात तणावाचं वातावरण असून पुरेसा बंदोबस्त ठेवण्यात आलाय। रात्री 9:30 वाजेपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्याबाबत चर्चा सुरू होती। पोलीस ठाण्यात तणाव निर्माण झाल्याने अतिरिक्त कुमक पोलीस बंदोबस्त नाशिकहून 9 वाजता मागवण्यात आला। पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत दवंगे, तुळशीराम चौधरी, पंडित खिरकाडे, भास्कर भोये हे करीत आहे। नाशिक लोकशाही न्यूज साठी उपसंपादक बाजीराव नाना खैरनार सह प्रतिनिधी रतन चौधरी, सुरगाणा।